कम ओव्हर म्हणजे काय, घरी ये. तसंच कम अलॉंगचा अर्थ असतो माझ्यासोबत ये. वही आहे तुमच्या सगळ्यांकडे? वहीमध्ये लिहून घेता का? थोडंसं काही नवीन नवीन ऐकताय ना, तर प्लीज लगेच लिहून घेत जा. म्हणजे ना लक्षात, म्हणजे थोडं ब्रेनच्या भरोश्यावर एवढं नाही राहायचं. जसं नवीन नवीन गोष्टी येत राहतात, थोडंसं जुनं विसरायला होत असतं. सो वही आहे ना, तर लिहून ठेवा. 2 गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवल्या. सगळ्यात आधी तर काय, कम ओव्हर. कम ओव्हर म्हणजे काय, घरी ये. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही जे म्हणता ना, माझ्यासोबत ये, कम अलोंग. कम अलोंग म्हणजे काय, सोबत ये. कम अलॉंग म्हणजे काय, सोबत ये किंवा माझ्या सोबत ये असं म्हणायचं असेल तरी पण यू कॅन सिम्पली व्हॉट से, कम अलॉंग. व्हॉट डज इट मीन, माझ्या सोबत ये. इट सिम्पली मीन्स दॅट कम अलॉंग. ओके, कम अलॉंग. कम अलॉंग विथ मी नाही करायचं. कम अलॉंग याचा अर्थ होतो की माझ्या सोबत ये. दिस बोथ आर द व्हेरी ऍडव्हान्स बट व्हेरी सिम्पल. असं अजून एक असतं, शिकवते पहा. वहीमध्ये लिहून ठेवा, काढा वही लवकर सगळ्यांनी. गेट युअर नोटबुक फास्ट. थोडंसं काही ऍडव्हान्स इंग्लिश आहे ना, ते पण मी तुम्हाला लगेच सांगून देते. मग तुम्ही तसं वापरू शकता स्पीकिंग मध्ये. अजून एक असतं, कम अगेन. याचा अर्थ तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं कम अगेन म्हणजे पुन्हा ये. पुन्हा ये हा अर्थ तर ह्याचा आहेच, नो डाऊट. पण कम अगेनचा अर्थ असाही होतो की आहे ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आहात. इंटरव्ह्युअरने तुम्हाला एक प्रश्न विचारला, पण तो तुम्हाला ऐकायला नाही आला व्यवस्थित, किंवा ते काय म्हणायचं त्याचा तुम्हाला अर्थ नाही समजला व्यवस्थित, तर तुम्ही म्हणू शकता, प्लीज कम अगेन. परत बोला. कम अगेनचा अर्थ काय होतो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कम अगेन? परत बोला. प्लीज कम अगेन, परत म्हण. लाईक दॅट. फोनवरती तुम्ही बोलताय, आणि तिकडून कोण काय बोलताचा आवाज नाही आला तर सॉरी, कम अगेन, माफ करा मी ऐकलं नाही, प्लीज परत म्हणा. रिपीट. कम अगेन ह्याचं काय म्हणजे, काय म्हणायचं तुम्हाला? रिपीट इट प्लीज. परत एकदा म्हणा, मी ऐकू नाही शकले, आय कुडंट लिसन, प्लीज कम अगेन. परत बोला. सो गॉट इट, दिस थ्री आर द, हे फ्रेझल वर्ब्स असतात जे ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये ते शिकवू. ते पण पाहू आपण पुढे. हे फ्रेझल वर्ब्स असतात, डायरेक्ट आहे ना, माहिती करून घ्यायचं आणि बोलायचं. माहिती करून घ्यायचं, एवढं सोपं इंग्लिश आहे म्हणलं तर. काही गोष्टी असं, माहिती करून घ्यायचं आणि बोलायचं, माहिती करून घ्यायचं आणि बोलायचं, दॅट्स इट. सो कम ओव्हर म्हणजे काय, घरी ये. कम ओव्हर, घरी ये. कम अलॉंग म्हणजेच काय, सोबत ये. त्याच्यानंतर कम अगेन. कम अगेन म्हणजे काय, परत बोल. सो दिस आर द थिंग. क्लीन करते मी, वन्स आय विल क्लीन इट अप. अँड पुढचा शब्द पाहू. लिहिलं ना हे सगळ्यांनी? तिन्ही शब्द वहीमध्ये लिहून घेतले का? वही क्लीन करायचं, मला पुढचे शब्द द्यायचेत ना त्यामुळे. लिहिलं ना? किंवा मोबाईल, वही पेन नसेल जवळ तर मोबाईल मध्ये कुठेतरी लिहून घ्यायचं. कम ओव्हर, घरी ये. कम अलॉंग, सोबत माझ्यासोबत ये. कम अगेन, परत बोल. मोबाईल मध्ये नोट पॅड करायचं एक ऑप्शन, त्यामध्ये लिहायचं, नोट्स ऑप्शन करायचं मोबाईल मध्ये. किंवा व्हॉट्सअप मध्ये आपलंच एक कॉन्टॅक्ट असतं, तिथं लिहून घ्यायचं. वही पेन पेपर नसेल जवळ तर. आणि इम्प्लिमेंट, स्टार्ट इम्प्लिमेंटिंग. हा, हे लगेच इम्प्लिमेंट करून टाकायचं. म्हणा मला, मॅम घरी या ना. म्हणा, मी येते का लगेच? म्हणायला काय जाते, म्हणा ना. हं, प्लीज मॅम कम ओव्हर. या, कम ओव्हर, कम ओव्हर समडे. कधी घरी या असं. बरेच. या, प्लीज कम ओव्हर समडे असं. चला नेक्स्ट वन. नेक्स्ट असतं जाणे. बरं, जाणे म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. जाणे म्हणजे गो. चला बोला, गो वरती एक एक सेंटेन्स सगळ्यांनी. कम ऑन, गो. गो यूज करा अँड स्पीक अप एव्हरीबडी. गो. बनवा बनवा. इतके सोपे वर्ग 5-5 बनवू शकता तुम्ही, नॉट ओनली वन. चुकलंच माझं, एक नव्हतं सांगायला, 5 सांगायला पाहिजे होते. आय गो टू स्कूल एव्हरी डे. व्हेरी गुड. गो होम, घरी जा. गो टू स्लीप, झोपायला जा. गो टू बेड. ओके. गो अवे, लांब जा. गो टुमॉरो, उद्या जा. गो देअर, तिकडे जा. बरं, आता ना मला म्हणायचं, हे सांगा बरं कसं होईल. आय वॉन्ट टू से दॅट, जाऊन ये. एक विचारते मी तुम्हाला, आता हे सांगून दाखवा मला. जाऊन ये. आय गो टू मंदिर नाही, आय गो टू टेम्पल. टेम्पल म्हणजे मंदिर. जाऊन ये. जाऊन ये. काय म्हणायचं? जाऊन ये.
जाऊन ये, वरतीच एक्झाम्पल आहे तसं. येऊन बस, तसं जाऊन ये. जसं येऊन बस याचा अर्थ काय होतो, ये आणि बस, कम अँड सिट. तसं जाऊन ये म्हणजे काय, जा आणि ये. तेच लिहायचं इंग्लिश मध्ये, जा आणि ये. गो अँड कम. गो अँड कम. जसं येऊन घे तर इंग्लिश मध्ये, येऊन घे. येऊन घे. येऊन घे. ये आणि घे. सो कम अँड टेक. बरं, मला म्हणायचं जाऊन झोप. करा, जाऊन झोप. मेक इट इन इंग्लिश. जाऊन झोप, गो अँड स्लीप. ऍब्सोल्युटली. जाऊन झोप म्हणजे काय, जा आणि झोप. तसंच गो अँड स्लीप. क्लिअर. येणे म्हणजे कम, जाणे म्हणजे काय, गो. ओके, नेक्स्ट वर्ड मला म्हणायचंय म्हणणे. सांगा, म्हणणे म्हणजे काय बरं इन इंग्लिश. म्हणणेला इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार, से. म्हणणे म्हणजे काय, से. चला प्रिपेअर, वन वन सेंटेन्स तरी बनवा सगळ्यांनी. टू टू बनवा, जेवढे जमेल तेवढे बनवा. म्हणणे म्हणजे से. येस, से सॉरी. सॉरी म्हण. काहीतरी म्हण. से समथिंग. से समथिंग. काहीतरी म्हण. से समथिंग, काहीतरी म्हण. से येस. से नो. करेक्ट. से सॉरी. से थँक यू. येस, से अँड गो. म्हण आणि जा. करेक्ट. कम अँड से. ये आणि म्हण. से गुड बाय, से गुड नाईट, से गुड मॉर्निंग. करेक्ट. नेक्स्ट, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. बरं, पुढे मला म्हणायचं सांगणे. सांगणे इंग्लिश मध्ये, सांगणे. सांगणे. सांगणे म्हणजे काय, टेल. ऍब्सोल्युटली. सांगणे म्हणजे टेल. बरं, टेल पासून एक एक तरी सेंटेन्स, कम ऑन. टेल. सांगणे म्हणजे काय, टेल. टेल मी, मला सांग. टेल मी समथिंग, मला काहीतरी सांग. डोंट टेल मी, मला सांगू नको. टेल ट्रूथ, खरं सांग. ऍब्सोल्युटली. टेल टू मदर, आईला सांग. टेल युअर नेम, तुझं नाव सांग. आय एम टेलिंग यू, मी तुला सांगतोय. शी इज टेलिंग अ स्टोरी, ती गोष्ट सांगत आहे. ग्रँडमदर वॉज टेलिंग स्टोरी टू मी, आजी मला गोष्ट सांगत होती. टेल. व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट वर्ड. चला फास्ट. बोलणे. बोलणे म्हणजे काय, व्हॉट इज बोलणे. येस. स्पीक किंवा टॉक, बोथ आर द वर्ड. स्पीक म्हणा किंवा टॉक म्हणा. यू कॅन से इदर स्पीक और टॉक. एकतर स्पीक म्हणा किंवा टॉक म्हणा. सो यूज टॉक टू मी, माझ्याशी बोल. डोंट टॉक मी, मला मला बोलू नकोस, माझ्याशी बोलू नकोस. टॉक इन इंग्लिश, इंग्रजीमध्ये बोल. आम्ही बोलत आहोत. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश, वी आर टॉकिंग. आम्ही बोलत आहोत. वी आर टॉकिंग. करेक्ट. वी आर टॉकिंग. व्हेरी गुड. बरं, नेक्स्ट वन. ऐकणे. काय म्हणतात ऐकण्याला इंग्लिश मध्ये. ऐकण्याला इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात.
ऐकणे, देर आर टू वर्ड. ऐका, आता मी काय सांगते ते ऐका. ऐकण्यासाठी दोन शब्द आहेत. एक तर ऐकणे म्हणजे हिअर असतं, बरोबर. ऐकण्याला इंग्लिश मध्ये एक तर काय म्हणतात, हिअर. आणि दुसरा एक शब्द असतो ऐकण्यासाठी, लिसन. काय शब्द असतो, लिसन. ठीक आहे. एक तर ऐकण्याला इंग्लिश मध्ये हिअर बोलतात आणि किंवा लिसन बोलतात. मग आता मेन क्वेश्चन हा आहे की लिसन कधी यूज करायचं आणि हिअर कधी यूज करायचं. सी, तुम्ही खूपदा ऐकलं असेल लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. हिअर केअरफुली ऐकलंय तुम्ही कधी? हॅव यू एव्हर लिसन दिस सेंटेन्स, हिअर केअरफुली? येस ऑर नो? लिसन केअरफुली नक्की ऐकलंय, हिअर केअरफुली ऐकलंय? नाही ऐकलं. का नाही ऐकलं ते सांगते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिसन अँड हिअर? हिअर म्हणजे काय, लिसन म्हणजे काय? ऐका. जी गोष्ट तुम्ही इंटेन्शनली ऐकायला जात नाही, जी गोष्ट तुम्ही इंटेन्शनली ऐकायला जात नाही, ऑटोमॅटिकली तुमच्या कानावरती पडते, त्याला बोलतात हिअर. फॉर एक्झाम्पल, मी क्लास घेतेय आणि जोर जोराने पाऊस यायला लागला. मी पावसाचा आवाज ऐकायचा प्रयत्न करत होते का? तो ऑटोमॅटिक मला ऐकायला आला. दॅट इज हिअर. मी इथे क्लास घेतेय आणि धडकन एकदम मोठा दगड खाली पडला, धपकन असा आवाज येणार. डिड यू हिअर? तुम्ही ऐकलं का? मी इथे क्लास घेतेय आणि किचन मधून एक स्टीलचा डबा खाली पडला. डिड यू हिअर द नॉईज? तुम्ही आवाज ऐकला का? डिड यू हिअर समथिंग? तुम्ही काय ऐकलं? जे आपण इंटेन्शनली ऐकायला जात नाही ते ऑटोमॅटिकली आपल्याला ऐकायला येतं, त्याला बोलतात हिअर. जर तुम्ही फोनवरती बोलताना, कॅन यू हिअर मी? तुला माझा आवाज येतोय का? तुम्ही तो ऐकायला जात नाहीये, पण तुम्हाला तो फोन केलाय तर मी आता बोलते तर ते ऐकायला येतंय का? तुम्ही ऐकायला चाललेत तर स्पष्ट ऐकायला, कॅन यू हिअर मी? माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का? तेव्हा घ्यायचं हिअर. आणि लिसन कधी घ्यायचं? व्हेन टू टेक लिसन. लिसन म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इंटेन्शनली ऐकायला जाता, जसं किचन मध्ये काम करतायत आणि एकदम मूड झाला की अरे मला गाणे ऐकायचे, मग मस्तपैकी तुम्ही मोबाईल मध्ये गाणे सुरू केले, सो यू आर लिसनिंग टू दिस सॉंग. तुम्ही गाणे ऐकत आहात. मग तुम्ही लिसन घेणार का? कारण इंटेन्शनली तुम्ही गाणे ऐकायला गेले, है ना. तुम्हीच ते लावले, तुम्हालाच ते ऐकायचे आहेत, इंटेन्शनली ते ऐकताय, मग लिसन. जसं तुम्ही सगळ्यांना म्हणता लिसन केअरफुली, ऐका मी काय म्हणते ते, मग मुलं तुमचं इंटेन्शनली ऐकणार. जसं मी तुम्हाला सांगते हॅलो गाईज लिसन केअरफुली, तर तुम्ही इंटेन्शनली ऐकणार की अरे पल्लवी मॅडम काहीतरी बोलत आहे. अचानक एखादा आवाज आला जे तुम्हाला अननोईंगली, अप्रत्यक्षरित्या अचानक एखादा आवाज आला, तर मग तुम्ही हिअर. डिड यू हिअर? आय हर्ड समथिंग, मी काहीतरी ऐकलं. आय हर्ड द व्हॉइस, मी एक आवाज ऐकला असं. आणि ऐकणे म्हणजे काय? इंटेन्शनली ऐकायला जातं. क्लिअर? इज दॅट क्लिअर टू यू ऑल? मग एक्झाम्पल आपण सेम घेऊ शकतो. हिअर म्हणजे कॅन यू हिअर? व्हॉट इज द एक्झाम्पल कॅन वी टेक? कॅन यू हिअर? कॅन यू हिअर, तू ऐकू शकतोयस का? किंवा कॅन यू हिअर मी? तुला माझा आवाज येतोय का? कॅन यू हिअर मी? अँड नेक्स्ट वन, लिसन. आय एम लिसनिंग सॉंग्स. मी गाणे ऐकत आहे. आय एम लिसनिंग सॉंग. मी गाणे ऐकत आहे. क्लिअर? इज दॅट क्लिअर? बोथ डिफरन्सेस? डन. नेक्स्ट शब्द आय विल टेक हिअर. व्हॉट इज द वर्ड कॅन आय टेक हिअर? हा, मिळणे. येस, व्हॉट इज मिंट बाय मिळणे? सांगा बरं, मिळणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? जसं मला बक्षीस मिळालं. व्हॉट इज मिंट बाय मिळणे? मिळणे, इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश गेट. मिळणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गेट. जसं आय कॅन से दॅट, एक रॅन्डम एक्झाम्पल देते ज्याच्याबद्दल तुम्हाला आता ते ट्रान्सलेट कसं करायचं हे शायद माहित नसेल, बट तुला चाव्या मिळाल्या का? तुला चावी मिळाली का? कन्सिडर एखादं काहीतरी हरवलंय, तुला चावी मिळाली का? हे वाक्य इंग्लिश मध्ये बनवायचं. करू शकता तुम्ही ट्राय. तुला चावी मिळाली का? जस्ट
एक तुमचं नॉलेजच्या बेसिस वरती, कॅन यू मेक द सेंटेन्स. तुला चावी मिळाली का? येस. गेट यूज करायचं तुम्हाला इथे. तुला चावी मिळाली का? वी कॅन मेक इट इन इंग्लिश लाईक डिड यू गेट कीज. जस्ट एक एक्झाम्पल घेतोय, लाईक डिड यू गेट द कीज. तुला चाव्या मिळाल्या का? डिड यू गेट द कीज. तुला मोबाईल मिळाला का? डिड यू गेट माय मोबाईल. डिड यू गेट माय मोबाईल. तुला पावडर मिळाली का? डिड यू गेट द पावडर. तुला क्रीम मिळाली का? डिड यू गेट द क्रीम. तुला चमचा मिळाला का? डिड यू गेट द स्पून. तुला लाटणं मिळालं का? डिड यू गेट द. लाटण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रोलिंग पिन. रोलिंग पिन. तुला लाटणं मिळालं का? खूपदा हरवतं ना डिअर महिला मंडळ, खूप वेळेस हरवतं, आणि जेव्हा अर्जंटली पोळी लाटायची असेल तेव्हा तर नाही सापडणार. डिड यू गेट द रोलिंग पिन. तुला लाटणं मिळालं का? हा. सो डिड यू गेट. तुला मिळालं का? गेट म्हणजेच काय? मिळणे. आता हे जे गेट आहे ना, गेटचे खूप अर्थ असतात. फक्त मिळणे एवढाच अर्थ आहे का? नाही. मग हा, तुला पोळपाट मिळाला का? पोळपाटला बोलतात रोलिंग बोर्ड. रोल करतो ना चपाती, त्याचा तो बोर्ड. सो इट इज कॉल्ड एज रोलिंग बोर्ड. रोलिंग बोर्ड म्हणजे पोळपाट. रोलिंग पिन. पिन. रोलिंग पिन म्हणजे लाटणं. ओके, डन. आता मिळणे म्हणजे गेट. आता अजून एक अर्थ शिकवते गेटचा. अजून एक अर्थ असतो आणणे. आणणेला सुद्धा काय म्हणतात? गेट. जसं तुम्हाला आणण्यासाठी एक शब्द माहित आहे, ब्रिंग, है ना. यू एव्हरीबडी नो अबाउट ब्रिंग. यू नो द वर्ड ब्रिंग. ब्रिंग म्हणजे काय? आणणे असं वाटतं तुम्हाला. बट बेसिकली आणण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गेट. व्हॉट कॅन यू से. आणण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणू शकता तुम्ही? यू कॅन से गेट. जसं आण, खुर्ची आण, गेट द चेअर. ब्रिंगच्या ऐवजी म्हणायचं गेट. किती छान वाटतं पहा. गेट द चेअर, खुर्ची आण. भाजी आण, गेट द व्हेजिटेबल. रिमोट आण इकडं, गेट द रिमोट. एक ग्लास पाणी आण, गेट अ ग्लास ऑफ वॉटर. लाईक थोडं पाणी आण, थोडं पाणी आण, गेट सम वॉटर. गेट सम वॉटर. थोडं पाणी आण, गेट सम वॉटर. येस. एक कप चहा आण, गेट अ कप ऑफ टी. एक नवीन साडी आण, गेट अ न्यू साडी. तिच्यासाठी एक नवीन ड्रेस आण, गेट अ न्यू ड्रेस फॉर हर. तिच्यासाठी एक नवीन मोबाईल आण, गेट अ न्यू मोबाईल फॉर हर. त्याच्यासाठी एक लॅपटॉप आण, गेट अ लॅपटॉप फॉर हर. सो आणण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? गेट. काय बोलायचं? गेट. क्लिअर? सांगा आणण्यासाठी एक वाक्य सांगा गेट पासून. मीच सांगते सर कवापासून. मी जे सांगितलं ते रिपीट करा, ज्याला नवीन आठवत नसेल त्यांनी. मी जे सांगते ते पण रिपीट करायचं जर आठवत नसेल दुसरं काय तर. आणणे म्हणजे काय? गेट. सो गेट सम वॉटर. काय म्हणजे? थोडं पाणी आण. अजून एक मिनिंग असतं गेटचं. देर इज वन मोर मिनिंग ऑफ गेट. इट्स कॉल्ड एज समजणे. मी तुम्हाला खूपदा विचारते, समजणे. समजलं का? तुम्हाला समजलं का? समजलं का? विचारते की नाही. जसं चाव्या मिळाल्या का? डिड यू गेट द कीज. तसं तुम्हाला समजलं का? डिड यू गेट इट. समजत आहे का? इंग्लिश मध्ये आपण विचारू शकतो. जसं मी विचारते ना खूपदा, समजत आहे का? आर यू गेटिंग इट. आर यू गेटिंग इट. समजत आहे का? हे सेंटेन्स क्रिएशन तुम्ही शिकताल हळूहळू. टेन्स आहे ते. आर यू गेटिंग इट. तुम्हाला समजत आहे का? देन यू कॅन से येस मॅम, आय एम गेटिंग इट. आय एम गेटिंग इट. मला समजत आहे. गेट. जसं अंडरस्टँड असतं ना, आय एम अंडरस्टँडिंग, मला समजत आहे, तसंच गेट पण म्हणतात. गेट म्हणजे पण समजणे. सो आय एम गेटिंग इट. सिम्पली येस, तुम्ही सिम्पली म्हणू शकता गेटिंग इट मॅम, समजतंय. आय एम गेटिंग इट. वी आर गेटिंग इट. आम्हाला समजत आहे. क्लिअर? आय एम गेटिंग इट. सो जेव्हा कधी मी जे शिकवते, जर का तुम्हाला समजलं
तर तुम्ही कसं रिस्पॉन्ड करणार? गेटिंग इट मॅम. गेटिंग इट म्हणजे समजत आहे. गॉट इट म्हणजे समजलं मॅम. गॉट इट. गॉट इट समजलं. म्हणजे कोणी तुम्हाला एखादं काम सांगितलं की असं असं कर, मग तसं कर, मग तिथे जा, असं कर, तसं कर. ओके, गॉट इट. हो, समजलं. येस. येस मयूर सर, तिथे पण गेटचा यूज केला जातो. मे आय गेट इन, मी आत येऊ का? क्लिअर? खूप मिनिंग्स आहेत. हे मोस्ट युज्ड सांगितले मी तुम्हाला. गेट म्हणजे मिळणे. डिड यू गेट द कीज? गेट म्हणजे आणणे. गेट सम वॉटर, थोडं पाणी आण. गेट म्हणजे समजणे. आर यू गेटिंग इट? तुला समजत आहे का? इथे वरती खूप जागा गेली आणि खाली थोडंसं हे झालं. ठीक आहे, अजून शब्द पाहू. एकदा बोर्ड वरती पहा. सगळे वाक्य वाचा. सगळे शब्द वाचून घ्या. मी तोपर्यंत फोटो काढते आणि लगेच पुढचे शब्द अजून पाहूया. क्लिअर? समजलं आता इथपर्यंत सगळ्यांना हे सगळे शब्द समजले? खूप नवीन नवीन पाहतोय आणि इम्प्लिमेंट जास्त करण्यावरती फोकस करायचं. तुम्ही त्याच्या मागचं ना, दिस इज अ स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशचं काय साधं सोपं सोल्युशन असतं माहितीये का? ऐकायचं आणि बोलायचं. मग ऐका आणि बोला. खूप रिसर्च आहे ना, खूप डीप नाही रिसर्च करायला जायचं एखाद्या गोष्टीच्या मागे. हे काय आहे? हे असं कसं झालं? हे खूप नाही रिसर्च करायचं. लक्षात आलं? ओके. आता तसं विचार केला गेलं तर कम ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, घरी का? पण फ्रेज आहे ती, कम ओव्हर म्हणजे घरी आहे, यूज करून टाकायचं. गेट म्हणजे मिळणे आहे, गेट म्हणजे आणणे आहे, गेट म्हणजे समजणे आहे, यूज करून पटपट पटपट इम्प्लिमेंटेशन सुरू ठेवायचं. म्हणजे ते रोजच्या स्पीकिंग मध्ये येतं. खूप रिसर्च करण्यामध्ये वेळ नाही घालवायचा. असंच कसं तसंच कसं, आपण ग्रामर शिकत नाहीये. वी आर नॉट लर्निंग हिअर अ ग्रामर. सो ऐकायला आलं, बस यूज करा. ऐकायला आलं, दॅट्स इट, यूज करा. ओके, डन. समजले ना हे सगळे शब्द तुम्हाला? कम, गो, से, टेल, स्पीक, टॉक, हिअर, लिसन, गेट. दीज आर नियर अबाउट, तसे पाहायला गेले तर 5-6-7च शब्द आहेत, पण युजेस काहींचे वेगळे वेगळे होते. सो आता पुढे पुढचा वर्ड. ओके, डन. नाऊ द नेक्स्ट वर्ड. हा, पुढचा शब्द किती नंबरचा होता आपला? 11 ना? कोणाकडे तरी काहीतरी असणे. सगळ्यांना येतो हा शब्द. कोणाकडे तरी काहीतरी असणे. कोणाकडे तरी काहीतरी असणे. कोणाकडे तरी काहीतरी असणे. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? हॅव. काय बोलतात त्याला? हॅव. काहीतरी, कोणाकडे तरी काहीतरी असणे, मालकी असणे, याला हॅव बोलतात. आणि मग टेन्स वाईज तो शब्द चेंज होतो. प्रेझेंट टेन्स असेल तर हॅव हॅज होतं, पास्ट टेन्स असेल तर हॅड येतं, आणि फ्युचर टेन्स असेल तर विल हॅव येतं. सो कोणाकडे तरी काहीतरी असणे, इट इज कॉल्ड ॲज हॅव. जसं माझ्याकडे वेळ आहे. इन इंग्लिश कसं म्हणणार आपण? आय हॅव टाइम. हो की नाही? माझ्याकडे पैसे आहेत. आय हॅव
मनी. मला एक भाऊ आहे. आय हॅव अ ब्रदर. है ना. सो वॉट एव्हर, आम्हाला शेती आहे. वी हॅव अ फार्म. माझ्याकडे गार पाणी आहे. आय हॅव कोल्ड वॉटर. खूप सारे वाक्य. आणि मग हेच जर का मग आता पास्ट मध्ये करायचं असेल, जसं माझ्याकडे पैसे होते. मग पास्ट असेल तर मग आय हॅड मनी. माझ्याकडे चारचाकी गाडी असेल. आय हॅव अ फोर व्हीलर कार. टेन्स वाईज तुम्ही ते चेंज करा. कोणाकडे तरी काहीतरी असणे म्हणजेच काय, हॅव. आता हॅवचा अजून एक अर्थ असतो. आय विल टेल यू व्हॉट इज द अनदर मीनिंग. अनदर मीनिंग ऑफ हॅव इज अनुभव करणे. अनुभव करणे कसं ते मी तुम्हाला सांगते. हॅव मीन्स व्हॉट, अनुभव करणे. आता एक्झाम्पल देते मी तुम्हाला, डायरेक्टली तुम्हाला लक्षात येईल. आय एम हॅव्हिंग फन. आय एम हॅव्हिंग फन म्हणजेच काय, मी मज्जा करत आहे. मज्जा कशी करायची असते, हाऊ टू डू, म्हणजे कशी करायची, मज्जा कशी करत असतात. फील होत असतं ते, आपण ते अनुभव करत असतो किंवा किती मजा, अनुभव करतो त्या गोष्टी, एक्सपिरियन्स करतो. आणि म्हणून त्याला मग हॅव बोलतात. जसं आपण म्हणतो ना, हॅव फन, मज्जा कर. म्हणजेच काय, खूप छान अनुभव कर, मजेचा आनंद घे, आनंद लूट, असं छान अनुभव कर. ह्याला बोलतात हॅव. काय बोलतात, लक्षात आलं तुम्हाला. आय एम हॅव्हिंग फन, मी मज्जा करत आहे. तो म्हणून म्हणलं जातं हॅव फन. म्हणजे म्हणतो ना, हॅव फन, मजा कर. हॅव अ ग्रेट डे, तुझा दिवस चांगला असू दे, म्हणजे तुझा दिवस तू चांगला अनुभव कर. हा. सो हॅव म्हणजेच काय, बेसिकली अनुभव करणे. आणि अजून एक हॅवचा अर्थ असतो. द मिनिंग ऑफ हॅव अँड हॅज इज ॲज फॉलोज. हॅवचा अर्थ अजून एक असतं, खाणे किंवा पिणे. तसं तर खाणे किंवा पिणेला ईट ऑर ड्रिंक बोललं जातं, है ना. खाणे म्हणजे ईट, पिणे म्हणजे ड्रिंक. बट ईट ऑर ड्रिंक याही पेक्षा प्रोफेशनल तुम्ही यूज करू शकता शब्द हॅव. की एक कप चहा घे. हॅव अ कप ऑफ टी. एक कप चहा घे. हॅव अ कप ऑफ टी. एक कप चहा म्हणजे काय, अ कप ऑफ टी. एक कप चहाचा, ऑफ म्हणजे चा, ची, चे. सो अ कप ऑफ टी, एक कप चहा. एक कप चहा घे. हॅव अ कप ऑफ टी. यू कॅन वॉट यू, येस, हॅव अ ग्लास ऑफ वॉटर, एक ग्लास पाणी घे. हॅव समथिंग, काहीतरी घ्या. जसं आपल्याकडे जर का पाहुणे आले, घरी पाहुणे आले, तर आपण म्हणतो ना, काय घेणार, व्हॉट विल यू हॅव. काहीतरी घ्या ना, हॅव समथिंग. हॅव समथिंग, काहीतरी घ्या म्हणजे काहीतरी खा, काहीतरी. हॅव समथिंग काय म्हणायचं, हॅव समथिंग. ओके. मग सगळीकडे हॅव यूज केलं जातं. मी चहा घेतोय, आय एम हॅव्हिंग टी. तुम्ही चहा घेताय, कोणाचा तरी फोन आला, मी 5 मिनिटात फोन करतो, मी चहा घेतोय, आय एम हॅव्हिंग टी. मी जेवण करते, आय एम हॅव्हिंग लंच. दुपारचं जेवण असेल तर लंच म्हणायचं. रात्रीचं जेवण असेल तर डिनर म्हणायचं, की आय एम हॅव्हिंग डिनर. नाश्ता असेल, मी नाश्ता करतोय, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आय एम हॅव्हिंग, करत आहे ना, त्याच्यामुळे. अभ्यास करण्यासाठी नाही, आय एम हॅव्हिंग स्टडी कशाला म्हणायचं. ते हॅव जेवण खाण्यापिण्यासाठी घेतोय म्हणून हॅव घेतला. अभ्यास करण्याला आय एम स्टडिंग म्हणायचं. तिकडे कुठं पण हॅव नाही यूज करायचं. अर्थ समजून घ्या नीट. हिअर. नेक्स्ट. माहित असणे. करा इंग्लिश मध्ये. माहित असणे, व्हॉट इज मीन्ड बाय माहित असणे. येस एव्हरीवन, लेट मी नो प्लीज. येस 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 येस. व्हॉट इज मीन्ड बाय माहित असणे. माहित असणे म्हणजे नो. नो, माहित असलेलं इंग्लिश मध्ये म्हणतात नो. जसं फक्त नोच नाही, म्हणजे माहित असणे म्हणजेच नो नाही. एखादी गोष्ट आपल्याला येणे म्हणजे पण नो. लाईक मला म्हणायचं, मला इंग्रजी येते, काय होईल इंग्लिश मध्ये. असे खूप वाक्य असतात इंग्लिश मध्ये, आपण ब्लँक होतो, काय म्हणायचं आता. मला इंग्रजी येते, आता येणे म्हणजे कम, मग असं म्हणायचं का आय कम इंग्लिश. नाही ना. नाही ना म्हणणार आय कम इंग्लिश. मला इंग्लिश येते म्हणजे काय, याचा अर्थ मला इंग्लिश येते म्हणजे मला इंग्रजी बद्दल माहित आहे, है ना. मला इंग्रजी बद्दल माहित आहे. वी कॅन से इन इंग्लिश, आय नो इंग्लिश. मला इंग्लिश येते. इट सिम्पली मीन्स दॅट मला इंग्रजी बद्दल माहित आहे. आय नो इंग्लिश. मला इंग्रजी बद्दल माहित आहे. आय नो इंग्लिश. मला इंग्रजी बद्दल माहित आहे. इट सिम्पली मीन्स दॅट मला इंग्रजी बद्दल माहित आहे. आय नो इंग्लिश. मला इंग्रजी बद्दल माहित आहे. आय नो इंग्लिश. मला इंग्रजी बद्दल माहित आहे. आय नो इंग्लिश.
मला इंग्रजी माहित आहे. आय नो अबाउट इट, मला ह्याच्याबद्दल माहित आहे. आय नो हर, मला ती माहित आहे. आय नो यू, मला तू माहिती आहेस. म्हणजे मी तुला ओळखतो. आय नो यू. In this way we can use the know. Next one. Here is the next word. Now, सांगा बरं इंग्लिश मध्ये आवडणे. काय शब्द यूज करणार? आवडणे. What is meant by आवडणे? आवडणे. आवडणे. It is simply called as like. आवडणे म्हणजे काय? लाईक, है ना? आवडणे इट इज कॉल्ड as लाईक. मग मी म्हणू शकते आय लाईक इंग्लिश. मला इंग्रजी आवडतं. करेक्ट. मग व्हॉट एव्हर यू लाईक. तुम्हाला आय लाईक फ्लावर्स, मला फुले आवडतात. आय लाईक स्वीट्स, मला पेढे आवडतात. आय लाईक केक, मला केक जे असेल. आय लाईक आईस्क्रीम, मला आईस्क्रीम जे असेल ते तुम्ही युज करू शकता. आय लाईक, वी कॅन चेक हिअर, आय लाईक इंग्लिश, मला इंग्लिश आवडतं. आय लाईक इंग्लिश. बरं, अजून एक असतं. जसं आता आवडण्याला लाईक बोलतात, तसं आहे ना खूप आवडणे है ना. इंग्लिश पण एक्सप्रेसिव्ह इंग्लिश असतं. एक्सप्रेस करू शकतो त्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे आहे ना हायलाइटेड वर्ड्स यूज करून, इम्प्रेसिव्ह वेटेड वर्ड यूज करून आहे ना आपण आपलं फील एक्सप्रेस करू शकतो. जसं तर मला इंग्रजी आवडते, ठीक ठीक, ओके ओके आवडते, म्हणजे असं खूप जास्त पण नाही आवडते असं म्हणायचं असेल तर आय लाईक इंग्लिश. पण मला खूप जास्त आवडते, मला इंग्रजी खूप जास्त आवडते असं असेल तर मग त्याच्यासाठी शब्द असतो लव, है ना. लाईक म्हणजे ओके ओके आवडणे, पण लव म्हणजे काय? खूप जास्त आवडणे. देन यू कॅन से मला इंग्रजी खूप जास्त आवडते. आय लव्ह इंग्लिश. आय लव्ह इंग्लिश. जसं ना मला शिकवायला आवडतं, ठीक ठीक, ओके ओके, एवढं पण नाही, नॉर्मल आवडत असेल तर म्हणेल मी आय लाईक टीचिंग. मला शिकवायला खूप आवडतं असं असेल तर देन आय विल से आय लव्ह टीचिंग. आय लव्ह टीचिंग. क्लिअर? सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लाईक अँड लव्ह? एक खूप छान कोट आय नो अबाउट लाईक अँड लव्ह. इट इज वेन यू लाईक फ्लावर यू प्लक इट, but when you love flower you water it daily. Did you understand? Like आणि love मधला difference. I have actually read a quote in the mobile. When you like flower you pluck it. जेव्हा तुम्हाला फुल आवडतं तुम्ही ते तोडून घेता. बट वेन यू लव्ह फ्लॉवर, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रेम करता, ते तुम्हाला खूप जास्त आवडायला लागतं. यू वॉटर इट डेली. तुम्ही त्याला रोज पाणी घालता आणि ते अजून छान व्हावं, ते अजून ब्लॉझम व्हावं म्हणून प्रयत्न करता. दॅट इज द डिफरन्स बिटवीन लाईक अँड लव्ह. क्लिअर? येस. समजला डिफरन्स? प्लक म्हणजे तोडणे, फुल तोडणे, याला बोलतात प्लक. प्लकिंग फ्लावर. काही पण तोडणे असेल तर प्लक इट इज कॉल्ड एज. डोंट प्लक इट, ते तोडू नको. येस, आय लव्ह टी. तुम्ही म्हणू शकता मला चहा खूप आवडतो, आय लव्ह टी. त्याच्याशिवाय सकाळ होत नाही सुरू. बरोबर. चला पुढे. करणे. नेक्स्ट इज द वर्ड करणे. व्हॉट इज मिंट बाय करणे? करणे. येस एव्हरीबडी. करणे. करणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज मिंट बाय करणे? करणे इज कॉल्ड ॲज
डू. ऍब्सोल्युटली. करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डू. म्हणजे हे कर. इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश डू इट. हे कर. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? डू इट. बरं. नेक्स्ट इज द वर्ड. मला म्हणायचंय गरज असणे. काय बरं गरज असणे म्हणजे? व्हॉट इज मीन्ड बाय गरज असणे? टेल मी द वर्ड. यू नो व्हेरी वेल दॅट इज ऑल्सो द वर्ब. हे वर्ब खूप जरुरी. गरजच नाही. गरजच नाही म्हणजे काय? नीड. गरजच नाही. इट इज कॉल्ड ॲज नीड. सो मला गरज आहे. मला एका चांगल्या कॅमेऱ्याची गरज आहे. सो आय कॅन से इन इंग्लिश आय नीड अ गुड कॅमेरा. आय नीड अ गुड कॅमेरा. तुम्हाला ज्याची गरज आहे तुम्ही ते टाकू शकता. लाईक आय नीड अ न्यू फोन. मला एका नवीन फोनची खूप गरज आहे. आय नीड यू. मला तुझी गरज आहे. आय नीड युअर सपोर्ट. मला तुझ्या आधाराची गरज आहे. ऍब्सोल्युटली. मला चहाची गरज आहे. आय नीड टी. मला एक कप कॉफीची गरज आहे. आय नीड अ कप ऑफ कॉफी. मला एका नवीन लॅपटॉपची गरज आहे. आय नीड अ न्यू लॅपटॉप. येस. आय नीड अ न्यू सीझर्स. मला नवीन कात्रीची गरज आहे. सीझर्स. येस. CISSOR. सीझर्सचे स्पेलिंग. कोणी सांगितलं सीझरचं एक्झाम्पल? चेक करा सीझरचे स्पेलिंग. आय नीड न्यू स्कूटी. स्कूटीची स्पेलिंग SCOOTY. डबल ओ टाकायचं त्याच्यामध्ये. आय नीड न्यू स्कूटी. मला एका नवीन स्कूटीची गरज आहे. करेक्ट. आय नीड सम रेस्ट. मला थोडे विश्रांतीची गरज आहे. करेक्ट. सो इट इज कॉल्ड एज नीड. बरोबर आहे. नेक्स्ट वर्ड हिअर आय विल गिव्ह पाहिजे. म्हणजे काय? पाहिजे असणे. पाहिजे असणे. पाहिजे असणे. मला हे पाहिजे. एक्झॅक्टली लाईक अ नीड. नीड सारखंच आहे हे पण, की मला हे पाहिजे. जसं इट इज कॉल्ड ॲज वॉन्ट. पाहिजे असणे म्हणजेच काय? वॉन्ट. पाहिजे. मला हे पाहिजे. मग म्हणू शकतो मला ही खेळणी पाहिजे. आय वॉन्ट धिस टॉय. है ना? मुलं खूपदा म्हणतात मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आय वॉन्ट धिस टॉय. आय वॉन्ट धिस टॉय. मला ही खेळणी पाहिजे. पाहिजे असणे म्हणजेच काय बरं? वॉन्ट. नेक्स्ट अजून एक शब्द. मला म्हणायचंय विचार करणे. सांगा बरं विचार करणे म्हणजे काय? व्हॉट इज मीन्ड बाय विचार करणे? विचार करण्याला इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात? येस. करेक्ट करेक्ट करेक्ट. विचार करणे इट इज कॉल्ड ॲज थिंक. विचार करणे म्हणजेच काय? थिंक. सो दोनदा विचार कर. थिंक ट्वाइस. याच्याबद्दल विचार कर. थिंक अबाउट इट. है ना? थिंक अबाउट इट. थिंक ट्वाइस. डोंट थिंक अ लॉट. खूप विचार करू नकोस. या. लुक ऍट द बोर्ड. प्लीज रीड द सेंटेन्सेस. वाचा सेंटेन्सेस सगळ्यांनी व्यवस्थित. आता हे जे सगळे शब्द आहेत ना वहीमध्ये लिहून घ्यायचं. कसं लिहायचं वहीमध्ये? फक्त आहे ना सगळीकडे सरसकट वहीमध्ये ना मराठी शब्दच लिहून घ्यायचे. त्याच्या पुढे इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्ही मनाने करायचं. आणि प्रत्येक वाक्य वहीमध्ये लिहित असताना इकडे लक्ष द्या. इथे मी तुम्हाला मराठी अर्थ ओरली सांगितलाय. तुम्ही वहीमध्ये लिहिताना ह्यांचे मराठी अर्थ सुद्धा लिहायचे आहेत. प्रॅक्टिस करायची. डबल प्रॅक्टिस झाली तर कॉन्सेप्ट जास्त पक्का होतो. तो वहीमध्ये नक्की लिहा. वहीमध्ये लिहिताना काय करायचं? हे मराठी शब्द, मराठी पहिला शब्द लिहून टाकायचा. इंग्लिश लिहायला जागा सोडायची आणि इकडे मराठी वाक्य लिहायचं आधी. हे जे दिलं त्यातच मराठी लिहा. जसं आय हॅव टाइम. माझ्याकडे वेळ आहे लिहा. मग इंग्लिश ट्रान्सलेशन मोबाईल मध्ये न पाहता थोड्या वेळाच्या नंतरून करा. आता डायरेक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन उद्या केलं तरी चालेल. क्लासच्या आहे ना एक 20-25 मिनिटं आधी इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं. समजलं का? क्लास सुरू होऊपर्यंत पटापट करून घ्यायचं. आता वहीमध्ये क्लास झाला ना की वहीमध्ये सगळं मराठी जे जे शिकवले सगळं मराठी 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 सगळं लिहून घ्यायचं. थोडा वेळ जाऊ द्यायचा. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी किंवा तुमचं क्लास सुरू व्हायचे एक 15-20 मिनिटं आधी इंग्लिश ट्रान्सलेशन. मग समजतं किती लक्षात आहे किती लक्षात आहे किती लक्षात. तसंच करताना पल्लवी मॅडम
तसंच काय त्याचं तुम्हाला चेंज दिसेल. खरंच आपल्याला किती समजलंय, खरंच किती लक्षात राहू शकतं आपलं, हे आपण अनालिसिस करू शकतो. असं काय खरं नाही. ठीक आहे, असं तुम्हाला समजेल, ओके. समजलं तुम्हाला, ओके, तोडणे, तोडणे म्हणजे प्लग, हे तुम्ही आता ऐकलं. पण माहित नाही ना, की हे 2-3 तासाने लक्षात असेलच की नाही. आपल्या डोक्यात काय कमी विचार आहे का? इकडचं तिकडचं काय कमी आहे का सगळं? लय अवघड आहे सगळं. बट स्टील हे लक्षात आहे की नाहीये हे तर चेक करू शकतो ना आपण. त्यामुळे थोडासा टाइम जाऊ द्यायचा आणि मग मग आता समजा एखादी गोष्ट, अरे ह्याला काय बरं बोलतात इंग्लिशमध्ये, गरजच नाही, काय बरं बोलतात, किंवा अनुभव करा इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपल्याला माहित नाहीये यार. मग थोडासा विचार करा, थोडं डोक्याला ताण द्या, आठवू शकेल, नाही आठवलं तर मग पाहायचं आपलं. मग जे लिहिणार ते मग परत कधीच नाही विसरणार. आता हे तिन्हीचे मिनिंग हवे एका खाली एक नका लिहू. हे अनुभव असणे मध्येच कुठेतरी दुसरीकडे लिहा, खाण्यापिण्यामध्येच आपलीच आपण टेस्ट करून पाहिजे की आपल्याला उद्या हे सगळं आठवणार की नाही. लाईक यू आर सेटिंग द क्वेश्चन पेपर. जसं की तुम्ही आता एक क्वेश्चन पेपर सेट करताय, एवढं सगळं मराठीमध्ये वहीमध्ये लिहून ठेवायचं सगळं. इंग्लिश ट्रान्सलेट डायरेक्ट उद्या करायचं. क्लिअर? करून पहा, इम्प्लिमेंट करून पहा, हे इट वर्क. म्हणजे कसं वर्क होईल ना, की हे जे काही शिकताय ना ते खूप जास्त क्लिअर होईल तुमचं, म्हणजे पक्कच झालं समजायचं असं होतं. सो प्लीज ट्राय फॉर इट. आज थांबूया, भेटू पुढच्या क्लासमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर. हॅव अ ग्रेट टाइम ऑल ऑफ यू.